आदरणीय उपस्थित मान्यवर, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी बांधव आणि भगिनींनो, आजचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक आहे. व्यंकटेश ॲग्रोमॉलची शाखा क्रमांक 2 नवलेवाडी उद्घाटनाच्या या मंगल प्रसंगी आपण सर्व एकत्र आलो आहोत. याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. शेती हा फक्त व्यवसाय नाही, तर ती आपल्या मातीतून उगवणारी संस्कृती आहे, आपली परंपरा आहे आणि आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. शेतकरी म्हणजे या देशाचा अन्नदाता आणि त्याचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि हाच या पुरस्काराचा खरा हेतू आहे. आज आम्ही शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे आदर्श शेतकरी पुरस्कार, तसेच आदर्श गोशाळा आणि आदर्श गोपालन पुरस्कार प्रदान करत आहोत. हे पुरस्कार केवळ ट्रॉफी किंवा सन्मानपत्र नाहीत, तर शेतकऱ्यांच्या कष्टाचे, जिद्दीचे आणि परिश्रमाचे कौतुक आहे. व्यंकटेश ॲग्रोमॉलची स्थापना करताना आमच्या मनात एकच विचार होता की शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार उत्पादने, विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे. आम्हाला फक्त व्यापार करायचा नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचा भागीदार व्हायचे आहे आणि त्यातच त्यांना मिळणारे समाधान हीच आमची खरी कमाई आहे. आज आपण देत असलेले पुरस्कार म्हणजे त्या मेहनती हातांना दिलेला सलाम आहे, त्या मातीतल्या सुगंधाला दिलेला मान आहे, त्या गोपालकांच्या सेवाभावाला दिलेली दाद आहे, जे आपल्या गोठ्यातील गाईला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात. व्यंकटेश ॲग्रोमॉल नेहमी शेतकऱ्यांबरोबर राहील. योग्य बियाणे, खते, औषधे, आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने आणि तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी व्यंकटेश ॲग्रोमॉल नेहमीच अग्रेसर राहील. आज पुरस्कार स्वीकारणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुढील काळात अजून मोठ्या प्रमाणात आपण अशा सन्मान सोहळ्याचे आयोजन करू. व्यंकटेश ॲग्रोमॉल हे फक्त दुकान नाही, तर शेतकऱ्यांचा विश्वास आहे, आधार आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा साथीदार आहे. आजपर्यंत आपण दिलेल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आज येथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.